ज्या लोकांनी यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मला या काळामध्ये देत राहा तरच आपली कुटुंबाची उपजीविका चालेल हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी येणारे 24 तास होतील याचा विचार करा। 2 दिवस वेळ आहे, उद्या रविवार आहे, परवा सोमवार आहे, बोलवून घ्या, इथं असतील तिथं बोलवून घ्या। बाबा ये तुझ्या कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न आहे, तुला पैसे मिळणार तर मला पण मिळणार आहे, पीएमचे पैसे मी पण सेवानिवृत्त कर्मचारी सरकारसाठी करताय हे गृहीत धरून आपण पुढे चालूया। आपण सर्वजण साथ द्याल ही अपेक्षा देतो आणि आयोजकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त दत्तात्रय धनावडे वार्ड अध्यक्ष राष्ट्रवादी वार्ड अध्यक्ष त्यांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने की त्यांच्या ठिकाणी पुष्पांची उत्साह देऊन या ठिकाणी करत असताना घोषणा दिल्या पण एक घोषणा राहिली। मी घोषणा देतो, खाली डोक्यावर पाय, त्या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय, खाली डोक्यावर पाय, त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मला सर्वप्रथम भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो। जर कुटुंब जगलं नाही तर आपण जगणार नाही। ज्या वातावरणाला 30-35 वर्ष अर्धी नोकरी केली, आपली अर्धी नोकरी कशी केली? जर डबा बनवून दिला नसता, कपडे धुवून दिले नसते, कपडे इस्त्री केले नसते, वेळेला उठवलं नसतं तर आपण कामावर पोहोचलो नसतो। आपण स्वतःच्या उपजीविकेसाठी आपल्याला ही धडक द्यावी लागेल आणि या धडकेसाठी आपण सज्ज व्हाल। किती जण जरा हात वर करा, माझ्या अंगावर चाळे आले बघा। आणि जुवाटकर साहेब आगे बढो, जुवाटकर साहेब जवान माणूस आज हा मेळावा ठेवण्यात आला, काय सांगा? आम्ही हे जे कर्मचारी आहोत ते बेस्ट कर्मचारी, सेवानिवृत्त बेस्ट कर्मचारी आहोत। 2018 पासून ते आतापर्यंत 4,500 ते 5,000 कर्मचारी आहेत। आम्हाला जे सेवानिवृत्तीनंतर जे आम्हाला कंपनीकडून उपक्रमाकडून जे पैसे यायचे होते की ते ग्रॅज्युटीच्या स्वरूपात असेल, बोनस असेल, फायनल बिल असेल, पीएफ मधलं व्याज असेल, असे अनेक रक्कम आमची की एका कर्मचाऱ्याची किमान 25 ते 30 लाखापर्यंत किंबहुना त्याहीपेक्षा काही जे सिनियर कर्मचारी आहेत त्यांची की एकाची सर्व्हिस 38 वर्ष झालेली आहे, एकाची 35 वर्ष झालेली आहे। तरी अजूनपर्यंत आज 2025 आहे की 2018 पासून ते अजूनपर्यंत पैसे दिलेले नाहीत की 2024 एप्रिलच्या अगोदरच्या लोकांना की 2-2.5 हजार लोक त्यांना 47% म्हणजे एकदा 15%, एकदा 25%, एकदा 60% असे तोडून पैसे दिले जातात आणि तोडून पैसे दिल्यानंतर संसारामध्ये किंवा आम्हाला जीवन जगत असताना काहीच त्याचा फायदा होत नाही, एक रकमी पैसे दिले नाहीत। आणि म्हणून आमचं जे आम्ही फक्त आता हे जे आम्ही आहोत ते बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचे सर्व लोक आहोत, फक्त सेवानिवृत्त। आणि म्हणून आम्हाला आमची एक अपेक्षा आहे शासनाकडे, प्रशासनाकडे, शासनाकडे की आम्हाला आमच्या मेहनत केलेली आमची रक्कम आहे, आम्ही भीक मागत नाही, आम्ही हक्काचं मागतोय। आणि आम्हाला यामध्ये कुठलेही राजकीय लोक सुद्धा कोणीही यात लक्ष नाही घालत। तरी आम्हाला आज एवढे वर्ष झालं की आम्हाला आता काही कर्मचारी 3-3 वर्ष झालेले आहेत, काही कर्मचारी म्हणजे 2018 पासून सांगतोय तुम्हाला आतापर्यंत, आणि 2024 पासून एकही रुपया अजूनपर्यंत आम्हाला दिलेला नाही। या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही आता 24 तारखेला परवा दिवशी आम्ही आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन, लक्षवेधी आंदोलन करणार आहोत। त्या आंदोलनामध्ये जर काय फलश्रुती व्यवस्थित नाही झाली तर पुढची पावलं आमची एक वेगळ्या प्रकारची असणार आहेत। आणि म्हणून आम्ही शासनाला आणि प्रशासनाला आणि संबंधित कर्मचारी जे कामगार आयुक्त असतील, कामगार मंत्री असतील, अन्य कोण असतील कामगार संदर्भामध्ये आमची एक आशा आहे की आम्ही मेहनत केलेली आमची जी रक्कम आहे ती आम्हाला एक रकमी मिळावी, एवढीच आमची विनंती आहे, बाकी काही नाही। मेहबूब पैगंबर सुतार, बेस्ट सेवानिवृत्त कर्मचारी संघर्ष समितीचा मी अध्यक्ष, मेहबूब